आणि आता महत्त्वाची बातमी ती म्हणजे उद्धव ठाकरे निघून गेल्यानंतर देखील आंदोलक हे शिवाजी पार्क परिसरातच आहेत। पोलिसांकडून आंदोलकांना जाण्याचं आवाहन केलं जात आहे, मात्र तरुण मंडळी या ठिकाणाहून काही हटत नाहीयेत। शिवाजी पार्क परिसरात पोलीस बंदोबस्त आता वाढवण्यात आलेला आहे। सोनम वांगचुक आणि अभिजित दिपकेंच्या समर्थनासाठी सर्व तरुण मंडळी या ठिकाणी जमलेले आहेत। मात्र उद्धव ठाकरे निघून गेले तरी सुद्धा हे तरुण काही इथून हटत नाहीयेत। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेशजी, काय सुरू आहे आता तिथे? बघा, ही सध्याची छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानातली थेट दृश्य आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर जो मार्ग आहे तिथे जे आंदोलक आहेत ते अजूनही आंदोलन करत आहेत। याआधी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं आणि उद्धव ठाकरेंचं भाषण संपल्यानंतर शिवसैनिक आंदोलन स्थळावरून निघून गेले। पण जे समर्थक आहेत सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांचे समर्थक आंदोलन स्थळाहून मार्च काढून म्हणजे एक मोर्चा काढून स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावर आलेले आहेत आणि ते अजूनही इथे आंदोलनाच्याच भूमिकेत आहेत। ते अजूनही आंदोलनातून हटायला तयार नाही आहेत आणि इथे आता पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना इथून हटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। इथे पोलीस कुमक वाढवण्यात आलेली आहे। शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी हे आता या शिवाजी पार्क छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती मैदानाच्या परिसरात जमलेले आहेत। शिवसैनिक आंदोलन स्थळावरून निघून गेलेले आहेत, पण अजूनही ही सध्याची थेट दृश्य आपण बघू शकतो की शिवाजी पार्क मैदानात अजूनही आंदोलन सुरू आहे। छत्रपती शिवाजी पार्क मैदानातून ही आपण लाईव्ह दृश्य दाखवतो आहोत। आंदोलक अजूनही हटायला तयार नाहीत। शिवसैनिक या आंदोलनातून निघून गेलेले आहेत, पण आक्रमक आहेत। जी कारवाई सही रिपोर्ट बताने की कुछ भी नहीं झूठ हो रहा है। आपण बघू शकतो ही सध्याची थेट दृश्य आहेत। शिवसेनेचं आंदोलन संपलेलं आहे, पण अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांचे समर्थक अजूनही आपल्या आंदोलनातून हटायला तयार नाहीत। वरिष्ठ पोलीस अधिकारी हे घटनास्थळी आलेले आहेत आणि या सगळ्या आंदोलकांना घटनास्थळाहून किंवा आंदोलन स्थळाहून बाजूला नेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। आंदोलक आक्रमक आहेत। शांततामय पद्धतीनं हे आंदोलन सुरू आहे। नरेंद्र मोदी आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात घोषणा दिल्या जात आहेत। आंदोलक हे आता स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरून त्यांना आता बाजूला करण्यात आलेला आहे। एकीकडे आपण बघू शकतो हे आंदोलक आता पदपथावरून आपला जो मोर्चा आहे तो सुरू ठेवत आहेत। या सगळ्यांचा निषेध सुरू आहे केंद्र सरकार विरोधात, मोदी सरकार विरोधात आणि नरेंद्र मोदी आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आहे। संविधानाच्या प्रती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चित्र अशी आपली जी भूमिका आहे या सगळ्या पोस्टर्स किंवा बॅनर्सच्या माध्यमातून हे आंदोलक व्यक्त करत आहेत। तसंच हे आंदोलक आपली तीव्र नाराजी, आपला तीव्र संताप हा केंद्र सरकार, मोदी सरकार यांच्या विरोधात व्यक्त करत आहेत। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आक्रमकपणे केली जाते। याआधी उद्धव ठाकरे यांनी बिलकुल दिनेशजी धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। ही दृश्य आपण मुंबईतल्या दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क वरची बघतोय आणि तिथे शिवसेनेचं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन संपलं, मात्र तरी देखील तरुणाई अजूनही तिथे घोषणाबाजी करत